स्वच्छ शहर सुंदर शहर असा आपल्या बेळगाव नगरीचा लौकिक व्हावा अशी तमाम बेळगावकरांची इच्छा आहे। मात्र शहराची स्वच्छता ही ज्यांच्या हाती आहे त्या सफाई कामगारांच्या प्रश्नाचा चक्रव्यूह अधिकच गुरफटतो आहे। अशा वेळी स्मार्ट सिटीच्या कचऱ्याचे व्यवस्थापन हा एक संशोधनपूर्ण विषय ठरू शकतो। सफाई कामगार कचरा व्यवस्थापन आणि त्यासंबंधी असंख्य मुद्द्यांचा घेतलेला हा परामर्श बेळगाव शहराची स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवड झाली आहे। यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात। या प्रयत्नांना काही अंशी यश आले आहे, पण कचऱ्याची उचल आणि शहराची स्वच्छता याकरिता वर्षाकाठी 30 कोटीचा निधी खर्च केला जातो। पण निधी खर्च करण्यात आल्याप्रमाणे शहराची स्वच्छता होते का, हा प्रश्न शहरवासियांसमोर नेहमी उभा ठाकतो। महापालिकेकडे शहराची स्वच्छता करण्यासाठी 1326 स्वच्छता कामगार कार्यरत आहेत, पण या स्वच्छता कामगारांचे वेतन मागील 3 महिन्यांपासून थकले आहे। यामुळे स्वच्छता कामगारांनी काम बंद आंदोलन छेडून शहरातील स्वच्छतेचे काम बंद ठेवले होते। यामुळे शहरातील कचरा कुंड्या भरून वाहू लागल्या आहेत। तर 1100 सफाई कामगारांची परिस्थिती अशी जे बिघडली आहे, मुलांची ट्युशनची फी आणि सर दुकानमध्ये रेशन, लाईट बिल भरायला सुद्धा पैसे नाहीत आणि सकाळी सुद्धा नाश्ता करायला सुद्धा पैसे नाही। त्याच्या सर आम्ही आमचे दक्षिण उत्तर आणि ग्रामीण आणि आमचे MP साहेबांना एक विनंती आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये एक भाग घेऊन जे 1100 सफाई कामगाराचं काय जे पेमेंट थांबलं आहे त्याच्यावरती अधिकारी आणि यांनी सगळंच मिळून एक सरकारला एक हे देऊन लवकर पेमेंट करायचं। गेले 4 महिने झाले आम्हाला पेमेंट मिळालं नाही आणि जे इथे पदाधिकारी आहेत किंवा गव्हर्नमेंट अधिकारी आहेत हे आमच्याकडे लक्ष देईना। जे दक्षिण उत्तर भागाचे MLA आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन एक 20-25 दिवस झाले आणि काय मनावर घेतले नाहीत आणि आम्हाला पेमेंट मिळालं नाही। त्याचप्रमाणे बाजारपेठेतील रस्ते कचऱ्याने माखले होते। यामुळे 2 दिवस स्वच्छतेचे काम बंद ठेवल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागला। यामुळे स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। शहराच्या स्वच्छतेसाठी किती खर्च केला जातो, किती कंत्राटदार स्वच्छतेचे काम करतात, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, कोट्यवधी निधी खर्चूनही शहरात अस्वच्छता का, असे असंख्य प्रश्न शहरवासियांसमोर उभे ठाकले आहेत। ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ಈ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಬಳ ನೀಡೋ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ। ಆ ಚರ್ಚೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಪರಿಷತ್ತಿನ ಒಂದು ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಅನುಮೋದನೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಅಂತಂದರೆ ಈಗ 548 ಮಂದಿ ಏನು ಔಟ್ಸೋರ್ಸ್ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ನೇರ ಪಾವತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಉಳಿದಂಥ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ನಾವು ಗುತ್ತಿಗೆದಾರ ಮುಖಾಂತರ ಔಟ್ಸೋರ್ಸ್ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕ ಅಂತ ಟ್ರೀಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ನಾವು ಸಂಬಳನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸೊ ಇದು ಪ್ರೊಸೀಜರ್ ಆಸ್ಪೆಕ್ಟಲ್ಲಿ ಈಗ ಸ್ಟ್ರಕ್ ಆಗಿದೆ। ಸೊ ಪರಿಷತ್ತಿನ ಒಂದು ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ಸನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಅನುಮೋದನೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ನಾವು ಕೂಡಲೇ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। अक्टूबर, नवंबर, दिसंबर 3 महीना का हमें अभी तक सैलरी उनका पेमेंट नहीं किया। मतलब हमें ये दिस इज थोड़ा रिसेशन पीरियड बोलते हैं उसको। अभी एक्चुअली हमारा टैक्स वो कलेक्शन होता है ना, वो अप्रैल मई में होता है क्योंकि विल रिबेट 5%। सो अप्रैल मई जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर तक हमें दे सकते हैं, लेकिन अक्टूबर नवंबर डिसेंबर जनवरी इट्स ए रिसेशन पीरियड फॉर अस। ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ಅನುದಾನ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಅನುದಾನವನ್ನು ಕ್ರೋಢೀಕರಿಸಿ ಅವರಿಗೆ ಪಾವತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕ್ರಮ ತಗೋತಾ ಇದ್ದೇವೆ। ಆ ತಕ್ಷಣ ಜಮಾ ಆದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ। संपूर्ण शहरात दररोज 230 ते 250 टन कचऱ्याची उत्पत्ती होते। यामध्ये दिवसाकाठी 5 टन कचरा केवळ प्लास्टिकचा असतो। कचऱ्याची उचल करण्यासाठी महानगरपालिकेने 1338 कामगार, 48हून अधिक वाहने नियुक्त करण्यात आली आहेत। तसेच स्वच्छता निविदा प्रक्रियेत 9 कंत्राटदारांचा सहभाग आहे। मात्र या कंत्राटाची मुदत 1 वर्षापूर्वी संपली आहे। नव्याने कंत्राट देण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या, मात्र निविदा प्रक्रियेला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। यामुळे 2 वेळा निविदा मागवूनही कंत्राटदार मिळाले नसल्याने जुन्या कंत्राटदारांनाच मुदतवाढ देऊन शहराच्या स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाईफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट,
पॅन कार्डची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.